मॅथ्स 2 जुलै 23चा क्वेश्चन आहे. वरती तुम्हाला क्वेश्चन दाखवलेला आहे. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LTR आहे. तर दोन्हीमध्ये R हा पॉइंट कॉमन आहे. आपण एक रफ डायग्राम आपण ड्रॉ करून घेणार आहोत. R पॉइंट कॉमन आहे त्यामुळे आपण R एका साईडला लिहून घेतलाय. त्यालाच एक्सटेंड करून आपल्याला LTR काढायचा आहे. ही रफ डायग्राम आहे. रफ डायग्राम मध्ये आपण मेजर लिहून घेऊया. RP किती आहे 4.8 सेंटीमीटर, PQ किती आहे 4.2 सेंटीमीटर अँड RQ 5.4 सेंटीमीटर. ही आपली रफ डायग्राम आहे. मी स्केच पेननी काढली पण तुम्ही पेन्सिलनी ड्रॉ करायची आहे. पेन्सिलनी डायग्राम ड्रॉ करायची, नावं सुद्धा पेन्सिलनी द्यायची आहे. तिथे पेनाचा वापर करायचा नाहीये. आपण RP काढून घेऊया. 4.8 सेंटीमीटर व्यवस्थित मेजर घ्यायचे. 4.8 सेंटीमीटर लिहून घ्यायचे पेन्सिलनीच. त्यानंतर आपण RQचं मेजर घेऊया. 5.4 सेंटीमीटर राऊंडरमध्ये मेजर घ्यायचे. 5.4 सेंटीमीटर एक आर्क काढून घेणार आहोत आणि PQचं मेजर घेणार आहोत 4.2 सेंटीमीटर. ते पण व्यवस्थित मेजर घ्यायचंय आणि दोन्ही आर्क जिथे बायसेक्ट होतात तिथे आपण एक ट्रायंगल ड्रॉ करून घेणार आहोत. आपला PQR हा पहिला ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे. PQR आपण जे मेजर घेतले ते मेजर तिथे मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. तिथे मेजर मेन्शन करायचं. ज्या आपल्या 3 साइड्स दिसतात आपण त्या एक्सटेंड करून घेऊयात. आता R मधून जी लाईन काढली तो ॲक्यूट अँगलच आला पाहिजे. त्या ॲक्यूट अँगल तुम्ही ऑब्ट्युअस काढला तर तुमचा ट्रायंगल व्यवस्थित येणार नाही. ॲक्यूट अँगलमध्ये आपण 3 लाईन एक्सटेंड केलेल्या आहे. आता 1 सेंटीमीटरचे मेजर घेऊन आपल्याला 4 पॉइंट्स घ्यायचेत. आता वरती R आहे, PQ अपॉन LT काय आहे 3/4 म्हणून 4 आपण पॉइंट्स घेतलेले R1, R2, R3 अँड R4 आपण तिथे दिलेले. आता PQ किती आहे 3 आहे. तर जी आपली QP आहे तिथून P लाईन R3 पर्यंत आपण जॉईंट करून घेतली. आता R3 आणि P ह्या लाईनला पॅरलल आपल्याला लाईन काढायची आहे. तर मी ज्या पद्धतीने मेजर घेतलंय, ज्या पद्धतीने आर्क बायसेक्ट केलाय त्या पद्धतीने आर्क बायसेक्ट करायचा. आर्क बायसेक्ट करून तुम्हाला एक पॉइंट भेटतो. तो पॉइंट आणि R4 हा जॉईंट करून तुम्ही एक पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहोत. त्यानंतर पुढे सेम तसंच वरती आपण करणार आहे. QP ला आपल्याला पॅरलल लाईन काढायची आहे. QP पासून P वर पॉइंट ठेवून मी एक आर्क ड्रॉ केलाय, तो बायसेक्ट केलाय. त्या पद्धतीने PQ ला पॅरलल लाईन LT काढलेला आहे आणि आपले जे मोठ्या ट्रायंगलचे जे नावं आहे ती आपण तिथे देऊन घेणार आहोत. थँक्यू.